नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण ऐश्वर्या आणि सारंग जेलमध्ये हे बघितलं होतं. जानकी ऋषिकेश सौमित्र पोलीस स्टेशनला आलेले असतात आणि आल्या आल्या जानकी म्हणते, हे बघा ऐश्वर्या आणि सारंग ते दोघंही निर्दोष, त्यांनी खून वगैरे केलेलं नाहीये. इन्स्पेक्टर म्हणतात, कसं आहे मॅडम, त्यांच्या गाडीमध्ये बॉडी सापडली आणि तुम्ही म्हणता की त्यांनी काहीच केलं नाहीये, असं कसं होऊ शकतं, हो की नाही? बॉडी सापडली म्हणजे काहीतरी केलंच असणार नाही ना. त्यांच्या गाडीमध्ये डेड बॉडी मिळाली, तुम्ही डेड बॉडी सह त्यांना पकडलं, सगळं काही मान्य, त्यांनी केलेलंच नाहीये. पुढचं माझं ऐकून तर घ्या म्हणणं. बॉडी त्यांच्या गाडीत असण्याआधी आमच्या घराच्या मागच्या अंगणात पुरलेली होती. कशी आली, कोणी पुरली का काहीच कळलं नाही, कधी पुरली हे सुद्धा कळालं नाही. खरं तर ते आहेत माझे नंदेचे मिस्टर. आम्हालाच इतका धक्का बसला, आम्हीच इतकं शॉकमध्ये होतो की त्यातून अजून सुद्धा बाहेर आलेलो नाहीये. क्रांत भाऊजी घर सोडून कुठेतरी निघून गेले एवढं माहिती होतं, पण ते या जगातच नाहीये हे माहित नव्हतं. खूप पॅनिक झालो आणि पोलिसांची भीती सगळ्यात आधी वाटली. ऐश्वर्याला असं वाटलं की कोणीतरी मुद्दाम आम्हाला फसवायला आमच्या मागच्या अंगणात कोणीतरी ही डेड बॉडी आणून ठेवली. ऐश्वर्या घाबरली की पोलीस जर आले तर आपल्यावर संशय घेणार, म्हणून तिचं असं म्हणणं होतं की बॉडी इथून हलवून कुठेतरी टाकू म्हणजे आपल्यावर संशय येणार नाही. मी तुम्हाला सांगण्यासाठी आतमध्ये फोन घ्यायला आले, तेवढ्या वेळात तितकी घाबरले दोघं की त्यांनी बॉडी ती गाडीत टाकली आणि ते घेऊन निघाले होते. फक्त चूक होती, त्यांनी खून केलेला नाहीये. विश्वास ठेवा इन्स्पेक्टर साहेब, मी काय सांगते प्लीज विश्वास ठेवा. ती बॉडी माझ्या घराच्या मागच्या बाजूला पुरलेली होती. म्हणतो जानकी अगदी बरोबर बोलती, तिने जे सांगितलंय अगदी तसंच घडलं. ज्यांची बॉडी सापडली ते आमच्या लहान बहिणीचे मिस्टर आहे. आणि ऐश्वर्याने खून करणं याचा काही एक संबंध नाहीये, विश्वास ठेवा प्लीज. घाबरले म्हणून त्यांनी हे केलं, ते निर्दोष आहे, खरंच त्यांनी काही केलेलं नाहीये, विश्वास ठेवा इन्स्पेक्टर साहेब. शिके जानकी रिक्वेस्ट करत असतात, जी सत्य परिस्थिती आहे ती सांगितलेली असते. आता इन्स्पेक्टरनी सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं असतं. आता इन्स्पेक्टर बोलायला लागतो, तुमचं म्हणणं किती जरी खरं असलं तरी आता आम्ही काहीच करू शकत नाही. कोर्टात पुराव्यानिशी सादर करायला लागणार आहे आणि जर तुम्ही म्हणताय त्याचं खरंच असेल तर निर्दोष मुक्तता नक्की दोघांना सुद्धा मिळेल. बरं आहे, पण बॉडी आम्हाला गार्डन मध्येच मिळाली, हवं तर तुम्ही येऊन तिथे चेक करू शकताय. अजून सुद्धा खड्डा वगैरे आहे, सॅम्पल सुद्धा मिळतील. प्लीज तुम्ही या तुमच्या टीमला घेऊन आणि स्वतः काय ते क्लिअर करा. सौमित्राने इन्स्पेक्टरला सल्ला दिलेला असतो, तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, मिस्टर सौमित्र तुम्ही ऍडव्होकेट आहात, आम्हाला प्रथम दर्शनी दिसलं तोच मोटिव्ह धरला जातो. आम्ही बघितलं त्याप्रमाणेच गुन्हा दाखल झाला, त्यात काही चेंज होऊ शकत नाही. हेल्पलेस आहोत, आय एम सॉरी. ऋषिकेश म्हणतो, सारंग आणि ऐश्वर्याला भेटू शकतो का? हो नक्कीच. टेबलला म्हणतात की यांना आतमध्ये घेऊन त्यांना भेटू द्या. ऐश्वर्या आणि सारंग आलेली असतात. सारंग पटकन ऋषिकेशच्या गळ्यात पडतो, ऐश्वर्या पटकन जानकीच्या गळ्यात पडते. तिला इतकी घाबरलेली असते ती की म्हणते, ऐश्वर्या ठीक आहेस का? जानकी आता रडत असते, ऐश्वर्या सुद्धा रडत असते. तू बरी आहेस का विचारते. म्हणतो, आम्ही काहीच केलेलं नाही दादा, आम्हाला बाहेर काढ. तुला माहिती ना आम्ही काहीच केलं नाहीये, प्लीज आम्हाला बाहेर काढ. आईची शपथ घेऊन सांगतो काहीच केलेलं नाहीये दादा. जानकी बहिणीला विचार, आम्ही काहीच केलेलं नाहीये. सारंग शांत होतोस का? जानकीने काय घडलंय काय नाही सगळं काय आम्हाला सांगितलं. म्हणते, प्लीज प्लीज आम्हाला बाहेर काढ. तुला माहिती ना, तू होती ना स्वतः, मग सांग की सगळं. नाही मारलंय त्यांना, तुला माहिती ना, प्लीज प्लीज. सगळ्या प्रकरणाशी आमचा काहीच संबंध नाहीये, प्लीज तू इन्स्पेक्टरला सांग प्लीज. बरं तू शांत हो ना, मी बघते ना सगळं. केलेस ना, काहीतरी कर ना, पोलिसांशी बोल, काहीतरी कर प्लीज. बाहेर काढ आम्हाला इथं नाही राहायचंय, प्लीज प्लीज दादा बाहेर काढ. आता हा सारंग अगदी लहान लेकरासारखा रडत असतो आणि गयावया करत असतो की इथे राहायचंच नाहीये, बाहेर काढ काहीही करून. लॉकअप मध्ये घेऊन जातात, माझा जीव गुदमरतो ते लॉकअप मध्ये नाही राहू शकत, गुदमरल्यासारखं होतं. कोणी ठेवलं की माझी काय अवस्था होती तुम्हाला माहिती आहे आणि हे लोक मला तिथेच नेऊन ठेवतात. आता रडत असतो आणि म्हणतो, लहानपणी गंमत म्हणून अंधाऱ्या खोली डांबून ठेवलं, रडून रडून काय हालत झाली, ताप भरला होता, मी घाबरलो होतो, आठवताय ना, तसंच होईल माझं काहीतरी. लोकांनी सांगितलं होतं आयुष्यात कधीच अंधाऱ्या खोली ठेवणार नाही, कधीच असं डांबून ठेवणार नाही, प्लीज प्लीज दादा मला याच्यातून बाहेर काढ. सारंग अगदी वेडापिसा झालेला असतो आणि लहान मुलांसारखं रडत असतो, गयावया करत असतो, काहीही कर आणि आता बाहेर काढ वेड्यासारखं करत असतो. हा सारंग आणि सौमित्र ऋषिकेश तिघे एकत्र असतात, असे हात घट्ट पकडलेले असतात त्या दोघांचे की तो सोडायलाच तयार नसतो. ती अवस्था बघून ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ऋषिकेश अगदी मोठ्या भावाचं कर्तव्य निभावत असतो, त्याला अगदी प्रेमाने समजून सांगत असतो, काळजी करू नको तू. ऋषिकेश आता शांतपणे सारंगला बसायला लावतो, जरा शांत हो ना प्लीज. खाली बसवतात, शांतपणे त्याला पाणी वगैरे प्यायला देतात, त्याची समजूत काढतात. तो खूप घाबरलेला असतो. ती म्हणते, सारंग भाऊजी जरा शांत होतं का तुम्ही प्लीज. ते म्हणे, दोघांनाही सांगितलं होतं बॉडीला हात लावू नका, पोलिसात जाऊन तक्रार नोंदव, पोलीस येऊन कारवाई करतील, तुम्ही का ऐकलं नाही, का त्या बॉडीला हात लावला. आता जानकी सुद्धा चिडलेली असते, तिथून बॉडी हलवली आणि का नको त्या भानगडीत पडला. आता जानकी रागवलेली असते, कारण जानकीने बजावून सांगितलेलं असतं की प्लीज इथून बॉडीला हात लावू नका. ते खरंच चूक झाली, मान्य आहे, खरंच चूक झाली, त्यामुळे झालंय सगळं, आय एम सॉरी. आणि ऐश्वर्या म्हणते, खरंच मी घाबरले होते आणि माझ्यामुळेच झालं, मी मान्य करते. पोलिसांना जर बोलवलं तर पोलीस आपल्याला या प्रकरणात अडकवतील आणि अजून आपल्या पुढे अडचण निर्माण होईल, म्हणून मी सगळ्यांना वाचवण्यासाठी बॉडी घेऊन पळत होते, पण जे व्हायला नको तेच झालं, माझ्यामुळेच झालंय जानकी, आय एम सॉरी. सांगितलं आपण बॉडी हलू, पण आमचं नशीब काय खराब होतं, नेमकी पोलिसांनी आम्हाला पकडच्या लोकांना पोलिसांची इन्क्वायरी फेस करायला लागू नये असं वाटत होतं, म्हणून बॉडी हलवली.
पण जे व्हायला नको तेच अगदी होऊन बसलं. कुठे ऋषिकेश आता घरी आले, कुठेतरी सेटल सगळं व्हायला लागलं होतं. आता मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय, तोही माझ्यामुळे. घरी येणं, चौकशी करणं, सगळ्यांना टॉर्चरिंग करणं, सगळं काही नको होतं म्हणून मी हे करायला गेले. पण जानकी काहीतरी वेगळंच होऊन बसलं. खरं तर मला असं काही होईल याचा अंदाज सुद्धा नव्हता. नको होता तो त्रास म्हणून मी बॉडी हलवली, पण नको व्हायला तेच झाले. ऐश्वर्या आता सारखं एकच गोष्ट सारखी तेच बोलत असते. प्लीज प्लीज प्लीज, या मागचं माझं काय म्हणणं होतं, माझं काय इंटेन्शन होतं, प्लीज प्लीज तू समजून घे. मी मुद्दाम काहीच केलेलं नाहीये. सगळ्यांनी व्यवस्थित राहावं यासाठीच मी करायला गेले, पण झालं मात्र भलतंच. प्लीज प्लीज जानकी मला समजून घे. तिने करायला हवं होतं, मी सारंगला इन्व्हॉल्व नकोच करायला होतं. त्यामुळे उगाच बिचारे सारंग अडकले आणि त्यांची काय अवस्था झाली बघते ना तू. तुला जानकी, मी ऐकायला हवं होतं. मी का मूर्खपणा केला खरंच कळत नाही. आणि आता कुठं रिअलाइज होतंय मी काय मूर्खपणा करून बसली. इतका पश्चाताप होत असतो. बिचारी इतक्या वेळा बोलून दाखवत असते की सगळं माझ्यामुळे झालंय आणि खरंच मी मूर्खपणा केलाय. मित्र म्हणतो जे झालंय ते झालंय, तेच बोलून आता काहीच बोलण्यात अर्थ नाहीये. स्टेटमेंट दिले का आधी सांगा. सारंग म्हणतो नाही, तोपर्यंत उद्या येत नाही तोपर्यंत काहीच बोलायचं नाही. स्टेटमेंट द्यायचं नाही. उद्या म्हणजे दादा असं काय म्हणतोय? उद्या म्हणजे तू उद्या येणार म्हणजे रात्रभर आम्ही इथेच राहणार? आता सारंग अजून बिथरलेला असतो. तो जरा वेळ 10-15 मिनिटं त्या लॉकअप मध्ये टाकलेला असतो. तो अगदी वेडा झालेला असतो. अख्खी रात्र त्या लॉकअप मध्ये काढायची आहे म्हटल्यावर सारंग काय करेल आणि काय नाही याचं काही ठाव ठिकाणा नाही. आम्हाला घेऊन जा दादा, असं करू नको, आम्हाला रात्रभर इथे ठेवू नको, प्लीज प्लीज प्लीज. तुला माहिती आहे ना माझं काय होईल. मित्र म्हणतो तुम्ही ज्या केसमध्ये अडकला त्या केसमधून इतक्या सहज तुमची सुटका करणं, केसमधून तुम्हाला घरी घेऊन जाणं शक्य नाहीये. सहज गोष्टी नाहीये, फार कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. कारण केसच तेवढी डेंजर आहे. 302 कलम लागलाय तुमच्यावर. गाडीत बॉडी सापडली आहे सारंग. काही गोष्ट कळतीये का तुला किती सिरियस आहे? कोर्टात बेलसाठी अप्लाय करेल, मग बघूयात. त्यामुळे आता लगेच काही होणार नाही आणि तू पॅनिक होऊ नको. तू जरा शांत राहा प्लीज. सौमित्राने सारंगला समजावून सांगितलेलं असतं, पण सारंग समजून घेईन या सिच्युएशन मध्ये नसतोच. त्या लगेच घरी जाणं शक्य नाहीये. प्लीज समजून घ्या तुम्ही. मुकेश म्हणतो ऐश्वर्या गाडीच्या डिक्कीत डेड बॉडी सापडली, किती मोठा क्राईम आहे हे मी सांगायला हवंय का? नव्याने सांगायला हवंय का? म्हणतो असं बोलू नको दादा, आम्ही काहीच केलेलं नाहीये, तुला माहितीये. ऋषिकेश म्हणतो हो रे मला माहितीये तुम्ही काही केलं नाही, पण पोलिसांना तर बॉडी सापडली आहे ना. आमचं सुद्धा नाही इलाज सारंग, तू सुद्धा समजून घेणार नाही करू शकत आम्ही काही. आता अवंतिकाला जाग आलेली असते. ती बघते तर बाजूला सौमित्र नसतो. त्या रात्री सौमित्र कुठे गेला? आता अवंतिका उठून बसलेली असते. न सांगता सौमित्र कुठे गेला हिला कळतच नसते. आता उठलेली असते आणि सौमित्राला शोधत असते. दादांशी बोलायला गेलं असेल का? ती का म्हणते मी जरा बघूनच येते हा गेलाय कुठे. तिच्या रूम मध्ये येते, दोघेही नसतात. दादा वहिनी पण घरी नाहीये, सौमित्र पण घरी नाहीये. पण ती का आता घाबरलेली असते. दादा वहिनी नाही, सौमित्र नाही, असं कसं शक्य आहे? एवढ्या रात्री कुठे जायला लागले? ऐश्वर्याला माहिती असेल नक्कीच काय झाले. मी जरा ऐश्वर्यालाच विचारते. अवंतिका आता घाबरलेली असते आणि आता ऐश्वर्याकडे चाललेली असते. ऐश्वर्या करत जाते तर ऐश्वर्याच्या रूम मध्येही सारंग, ऐश्वर्या कोणीच नसतं. फौजी ऐश्वर्या म्हणजे घरातलं कोणीच नाहीये, फक्त मीच घरी आहे. आता टेन्शन आलेलं असतं हिला. अवंतिका म्हणते अख्खे घरातले लोक गेले तेही मध्यरात्री. असं काय झालंय की घरात कोणीच नाहीये तेही मला न सांगता? तिनाच फोन करायला पाहिजे, काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. अवंतिका आता खूप घाबरलेली असते की काय झालंय एवढं की घरात कोणीच नाहीये. वहिनींना फोन केल्याशिवाय काहीच माहिती हाती लागणार नाही. ती का आता बाहेर यायला लागलेली असते. तेवढ्यात काय लगेच हे तिघे घरी आलेले असते. काय येते सौमित्र काय झाले रे आणि कुठे होतं तुम्ही तिघे आणि मला कसं काही सांगितलं नाहीये? तुम्ही एवढ्या रात्री कुठून येताय तुम्ही? सौमित्र म्हणतो जा आणि झोप बरं, तू काहीच झालेलं नाहीये, काहीच झालं नाहीये. मग तुम्ही तिघे काय करताय? तरी झालंय आणि तुम्ही माझ्यापासून लपवताय, बरोबर ना? मी तुम्ही तरी सांगा काय झाले प्लीज. मला असं वेड्यात काढू नका. काय झालंय मला कळायलाच हवंय. मी तुम्हाला माझी शपथ आहे, काय झालंय ते खरं सांगा आता. ऐश्वर्या आणि सारंग भाऊजीला पोलिसांनी पकडून नेलंय. काय प्रकार घडला तो सगळं आता जानकी अवंतिकाला सांगत असते, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. धूप बाहेर फिरवायला आलेली असते. त्यानंतर ऐश्वर्या बाहेर बसलेली असते, त्यांच्यात गप्पा होतात. मग घाणेरडा वास येतो. मग वास कुठून येतो? सहज मागे बघायला जातात. त्यानंतर जे काय झालं ते सगळं डिटेलिंग मध्ये अगदी अवंतिकाला जानकीने सांगितलेलं असतं. अवंतिकाला जबरदस्त असा धक्का बसतो. एक तर ऐश्वर्या आणि सारंगला पोलिसांनी पकडले आणि दुसरे तर बॉडी कुणाची? तर विक्रांत भाऊजींची बॉडी. यामुळे पूर्ण हदरून गेलेली असते ही. हिला कळतच नाही की हे एक्झॅक्टली चाललंय काय. आणि जर विक्रांत भाऊजी तिकडे कुठे गायब झाले होते तर आपल्या मागच्या अंगणात येऊन कशी त्यांची बॉडी पुरली? सगळ्यांना जसा प्रश्न पडला तसा अवंतिकाला सुद्धा पडलेलं. कोणी बॉडी कशी काढली, नंतर काय सिच्युएशन, नंतर काय प्रकार घडला, नंतर बॉडी कशी गाडीत ठेवली आणि मग कशी पोलिसांनी पकडली, सगळं काही सांगितलेलं असतं. ते का म्हणते मला नेलं असतं पोलीस स्टेशनला, मी काहीतरी बोलले असते, कदाचित सुटले असते. ऋषिकेश म्हणतो अवंतिका कोणाच्या बोलण्याने काही एक फरक पडणार नाहीये, जरा लक्षात घेतो. सकाळी जाणारे कोर्टात बेलसाठी अप्लाय करणारे, डोंट वरी, त्यांची बेल लवकरात लवकर होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे अवंतिका, तू टेन्शन घेऊ नको बरं. वकील म्हणून त्यांच्यासाठी एवढंच करू शकतो, बाकी आपण काहीच करू शकत नाहीये, कारण ते खूप मोठ्या आणि डेंजर केसमध्ये अडकले. का म्हणे त्यांना काय शिक्षा होऊ शकते, किती कॉम्प्लिकेटेड झाले, जरा तरी अंदाज आहे का? खुनाच्या केस म्हणजे ते आता निघणं अशक्य आहे बाहेर. पॉझिटिव्ह राहावं लागणार आहे, ते सुटणार, त्यांना काही एक होणार नाही, त्यांनी काहीच केलेलं नाहीये.
जानकी पॉझिटिव्ह असं बोलत असते तेव्हा अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही काय बोलताय, काय बोलतीये, म्हणजे जे योग्य तेच बोलतीये मी. अवंतिका म्हणते हे सगळं सिरियस आहे. जानकी म्हणते माहितीये, पण तरी सुद्धा त्यांना सोडवायचंय आपल्याला, आणि काही केलंच नाहीये. सांगत असते की त्यांनी काही केलंच नाहीये, त्यामुळे निर्दोष मुक्तता ही झालीच पाहिजे. ती आता खूप टेन्शन मध्ये आलेली असते. ती खाली बसून घेते. जानकी येते आणि तिची समजूत काढत असते. सारंग भाऊजीच्या मारे करायला पकडलं तर हे दोघं ऑटोमॅटिकली निर्दोष सुटणार. कळतंय का तुला? सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याला वाचवता येईल, आधी आपल्याला तो मारेकरी शोधायला लागणार. पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्ह असंच घडतं. म्हणजे दोघे आता ताण घेत बसू नका, रिलॅक्स व्हा बरं. ते का तुला आरामाची गरज आणि तू आरामच करायला हवा या. तू टेन्शन घेऊन काहीच होणार नाही. पण जाऊन जरा आराम करूया. सौमित्र म्हणून दादा बोलतोय तर बरोबर आहे, या विषयावर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. उद्या काय होईल ते होईल, आत्ता टेन्शन घेण्यात काहीच अर्थ नाहीये. अवंतिका जाऊन आपण आराम करूया. केश आणि जानकीला फार फार काळजी लागलेली असते. जानकी आता बेडरूम मध्ये आलेली असते आणि असंख्य विचारांनी तिचं मन असं भरलेलं असतं. काय काय विचार तिच्या डोक्यात चाललेले असतात. ते बेडरूम मध्ये आले म्हणून काही रिलॅक्स झाले असं नसतं. ते टेन्शन मध्येच असतात आणि विचार करत असतात. ऋषिकेश म्हणतो झोप जानकी. जानकीला कशी झोप लागणार? घडतंय ऋषिकेश आपल्या बाबतीत, कळतंय का? एकामागे एक संकटही येतच राहतात. आता कुठे जेलमध्ये सुटून आला नाही तोवर लगेच दुसरं संकट आपल्या पुढे उभं राहिलं की अगदी रडकुंडीला आलेली असते. काय करू आणि काही नाही तिला सुचत नसतं. जानकी म्हणते ऋषिकेश मला फार भीती वाटते आणि काय होईल काय नाही काही कळतच नाहीये. मला सुद्धा भीती वाटते ना जानकी. ऋषिकेश जानकी दोघेही विचार करत असतात. टेन्शन घ्यावं असंच कारण असतं. एक नाही दोघे सुद्धा खुनाच्या आरोपात, आणि खून कोणाचा झाला तर बहिणीच्या नवऱ्याचा. सगळी संकट अगदी दारात येऊन उभी राहिलेली असतात. की म्हणते ऋषिकेश सगळ्या गोष्टींना आपल्यालाच तोंड द्यायला लागणारे, अगदी हिमतीनं. गरीब माणसांना सांभाळायचंय, कळतंय का तुम्हाला? त्यांना हेच माहितीये की ते गायब जगातच नाहीये हे त्यांना माहितीच नाही, आणि हे कळाल्यावर किती शॉक बसेल, कळतंय का? रिॲक्ट करतील, कसं सावरायचं मला तर काही कळतच नाहीये. सध्या काही सांगायला नकोय आपण. गरीब माणसं कसं फेस करतील मला कळतच नाहीये. खरं सांगते मी, मला काहीच कळत नाहीये. हो, एक बाईच दुसऱ्या बाईचं दुःख समजू शकते आणि त्यात नवरा गेला ही कल्पना बाई सहनच करू शकत नाही. आणि शर्वरी माणसांचा नवरा गेलाय, त्यांच्यावर काय बेतेन किंवा काय अवस्था होईल याची जाणीव मला आहे. बायकोचं नातंच वेगळं असतं जानकी, मला कळतंय ग सगळं. आपला नवरा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे जेव्हा बाईला माहिती असतं तेव्हा तिला लढण्याची, जगण्याची हिंमत, एक ताकद येते. आपल्या सोबत हे फिलिंगच एका बायकोसाठी वेगळंच असतं. म्हणजे मी कल्पना करून सांगू शकत नाहीये तुम्हाला. की म्हणते मला कळतच नाहीये शर्वरी वंशेंना कसं सांगू आणि कसं फेस करू, त्यांच्यासमोर कसं जाऊ हाच प्रश्न पडलाय ऋषिकेश. उद्याची सिच्युएशन फार अवघड असणार आहे माझ्यासाठी. वाटायचं की विक्रांत भाऊजी रुसून गेले असतील, घाबरून गेले असतील, कुठेतरी मिळतील, सापडतील. पण आता हे सगळंच अवघड झालंय. कसं शोधायचं, काय शोधायचं हा प्रश्न तर लांब राहिला. आता काय उत्तर द्यायचं काही कळतच नाहीये. जानकी म्हणते हरवले म्हणून आपण इतक्या दिवस बिंदास राहिलो होतो आणि राहिलो सुद्धा असतो, तर डायरेक्ट डेड बॉडी मिळतीये. आता जगणं किंवा त्यांना सांगणं अशक्य झालंय ऋषिकेश. मला कळतच नाहीये मी काय बोलू आणि काय करू. पण अशा पद्धतीने बाहेर आले आता सगळ्याच आशा संपून गेल्यात. आता इतकं अवघड होऊन बसलंय, काहीच उत्तर कशाच आपल्याकडे राहिलेलं नाहीये. प्रश्न होते तोपर्यंत आपण एक अंदाजावर होतो, एक आधारित होतो, पण आता उत्तर समोर आलंय तेही इतकं भयानक. आता मात्र काहीच कळत नाहीये. भाऊजीला असं कधी बघायला लागेल कल्पना सुद्धा केली नव्हती. बॉडी वगैरे बघायला लागेल असा विचारच केला नव्हता ना. माझ्यासाठी हे सगळं अशक्य आहे आणि मी उद्या त्या शर्वरी समोर कशी उभी राहू मला कळतच नाहीये. जानकी अगदी वेडीपिशी झालेली असते की शर्वरीला आता कसं सांगायचं. जानकीला गोष्टीचा अंदाजच नसतो की आता काय करायचंय किंवा समोर काय होणार आहे. त्यामुळे ती इतकी घाबरलेली असते की ही गोष्ट जाऊन शर्वरीला कशी सांगायची आणि शर्वरी कशी आणि काय रिॲक्ट होणार या विचार करून करूनच जानकीचे डोकं अगदी फुटायला लागलेलं असतं. कोणी केलं असेल हे विक्रांत भाऊजींना असं जीवे मारण्याची हिंमत कोणी केली असेल. मारलं तर मारलं आणि आपल्याच मागच्या अंगणात आणून पुरलं असं कोण केलं असेल किंवा कोण वागू शकते ऋषिकेश, जरा तुम्हाला अंदाज आहे का? जानकी आता ऋषिकेशला पॉसिबिलिटी विचारत असते की एक्झॅक्टली हे कोण करू शकतं किंवा कशासाठी केलं असेल. खालच्या पातळीला कोण केलं असेल रे. जीव घेतला आणि आपल्याच बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरलं. ऋषिकेश जरा विचित्र वाटत नाहीये का? विचार करून करून जानकीचं डोकं अगदी फुटायला लागलेलं असतं. इतके सारे प्रश्न तिच्या डोक्यात भंडावत असतात. प्रश्नांची उत्तरं तर कोणतीच नसतात. प्रश्नांची उत्तरं नाही. एक तर ऐश्वर्या आणि सारंगला कसं सोडवायचं या सगळ्या सिच्युएशन मधून हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न उभा असतो. आणि हे सगळं काही जे झालंय, जे भयानक समोर आलंय ते शर्वरीला कसं सांगायचं. आणि त्यात जेव्हा शर्वरीला कळेल की ऐश्वर्या आणि सारंगच अटक झालेत माया नवऱ्याच्या खुनाच्या याच्यात, तर ती पुढे काय रिॲक्ट होईल. आता सगळा गुंता झालेला असतो आणि सगळ्याच गोष्टी कॉम्प्लिकेटेड झालेल्या असतात. काय बोलावं काय करावं काही सुचेनाचं झालेलं असतं. ऋषिकेश तर अगदी स्तब्ध उभा राहिलेला असतो. जानकी तरी बोलून काहीतरी रिॲक्ट होत असते, पण ऋषिकेश काहीही रिॲक्ट होत नसतो, कारण त्याचं डोकं अगदी बंद पडलेलं असतं. जे समोर आहे ते भयान आणि खूपच भयान असतं. सगळ्या गोष्टी कशा सावरायच्या, कसं सामोरं जायचं याचा काही एक अंदाज लागत नसतो. ऋषिकेश अगदी स्तब्धपणे जानकीकडे बघत थांबलेलं असतं. केश या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि काय अर्थ घ्यायचा आहे आपण. केश ऐश्वर्या म्हणते तसं हे सगळं कुणीतरी मुद्दाम केलं असेल का आपल्याला अडकवण्यासाठी, आपल्याला अद्दल घडवण्यासाठी मुद्दाम भाऊजींना मारून आपल्याच ते अंगणात पुरले असंही होऊ शकते का.
कोण असेल जो आपल्या वाईटावर टपलाय आणि एवढं भयान कृत्य करायची हिंमत केली त्याने की डायरेक्ट आपल्या अंगणात आणूनच पुरलंय. जानकीला इतके सारे प्रश्न असतात, कशाचं काही एक उत्तर मिळत नसतं, तरी सुद्धा प्रश्न मात्र भरपूर पडलेले असतात. अडकवण्यासाठी खरंच हा डाव असेल का आणि काय असेल, कुणी हे केलं असेल? ऋषिकेश म्हणतो मी सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करतोय की एक्झॅक्टली हे काय चाललंय आणि कुणी केलं असेल इतकं भयानक कृत्य. सुद्धा रात्रभर काय झोपलेला नसतो, तो आता कामाला लागलेला असतो, त्याला टेन्शन आलेलं असतं, केस स्टडी करत असतो. उद्या बेल मिळवायची म्हटल्यावर काय काय पॉईंट मांडायचे, कसं कसं काय करायचं. सौमित्राचं अगदी डोकंच बंद पडलेलं असतं, तो सुद्धा रात्रंदिवस काम करून उद्या बेलसाठी तयारी करत असतो. त्याला आता स्टडी करून करून झोप यायला लागलेली असते. तो स्वतःलाच म्हणतो सौमित्र झोपायचं नाहीये, जागं राहायचंय, जागं राहायचंय, काहीही करून आपल्याला जागं राहून काहीतरी मिळवायचंय सकाळपर्यंत. सौमित्र आता झोप आली की स्वतःला सांगत असतो की झोपायचं नाहीये, झोपायचं नाहीये. झोप तर येत असते, टेन्शन असतं, झोप येत असते, कामही पूर्ण झालं पाहिजे. सगळ्याच बाजूने सगळीकडूनच गोंधळ उडालेला असतो. काय करावं आणि काही नाही अजिबात काही सुचत नसतं. सगळ्यांचीच अवस्था अगदी वेडीपिशी अशी झालेली असते. तर म्हणतो एका रात्री सगळी ग्राउंड तयार करायची आहे, सगळं काही आजच तयारी करायची, तेव्हा कुठे सकाळी जाऊन काहीतरी कदाचित होऊ शकतंय. सौमित्र आता अभ्यास करत असतो. जानकी येते आणि जानकी म्हणते सौमित्र भाऊजी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणू का? मी कॉफी बनवून आणते. नाही माझं काम झालंय, थोड्या वेळात मी झोपणारच आहे. नाही आणते की कॉफी, अजून बऱ्याच वेळेचं काम चालणार असेल तर कॉफी प्या तुम्ही प्लीज. नाही बहिणी तू जाऊन झोप, मला काही नकोय आणि मीही झोपणारच आहे आता. रात्रभर जागून सौमित्राने काम केलेलं असतं आणि शेवटी सोफ्यावरच सौमित्र झोपी गेलेलं असतो. कधी झोप लागली आणि कधी नाही. सौमित्राने इतकं काम केलेलं असतं तेव्हा कुठे सकाळी सकाळी जाऊन त्याला झोप लागलेली. जेव्हा सुमित्रा सकाळी उठते आणि सौमित्राची ही अवस्था बघते की आणि रात्रभर काम केले आणि हा इथेच झोपलाय, सुमित्राला असंख्य असे प्रश्न पडलेले असतात की अरे सौमित्र काय हे. सुमित्राला असं वाटतं की हा वर झोपायचं सोडून खाली का झोपतोय आणि वर अभ्यास करायचं सोडून खाली त्याचं काय चाललंय. आता त्याला हात लावून उठवायला चाललेली असते. ते झोपू दे, झोपलाय तर असंच झोपू दे, माझ्यामुळे उगीच त्याची झोपमोड व्हायची. पण सौमित्र एवढं काय सिरियस की रात्रभर काम करत बसलाय. आता सुमित्राला सुद्धा असंख्य असे प्रश्न पडलेले असते. मेहनत करते माझे लेकरू. सुमित्राला ही फार फार कौतुक वाटत असतं. सुमित्राला माहितीच नसतं की तिच्याच मुलासाठी, सुनेसाठी आणि तिच्याच जावयासाठी एवढं सगळं चाललंय हे. रात्रभर सौमित्र म्हणूनच जागाय, तिला जरा सुद्धा अंदाज नसतो. मध्येच का झोपलाय, हवर जाऊन का झोपला नाही, ती कशी भांडण वगैरे झाले की काय याचं म्हणून इथे झोपी गेलाय हा. आता सुमित्राला सुद्धा असंख्य असे प्रश्न पडलेले असतात की हे चाललंय तरी काय सगळं. लॅपटॉप सुरूच ठेवलाय, पाय लागला तर पडायचं खाली. काय हे पोरं कामं करतात त्यांचं त्यांना माहिती. सुमित्राने लॅपटॉप हातात घेतलेलं असतं आणि लॅपटॉप बंद करताना समोर काय स्क्रीनवर तिला दिसलंच असतं. जानकी आलेली असते. तेवढ्यात जानकी जोरात अशी किंचाळते सौमित्र भाऊजी काय असंच हॉलमध्ये झोपलाय. आता सौमित्र तर डोळा उघडतो आणि त्याला कळतं की लॅपटॉप आईच्या हातात आहे. आता सौमित्राला कळालेलं असतं की जानकी एवढी जोरात का किंचाळली. आता सुमित्राच्या हातात लॅपटॉप आहे म्हणल्यावर त्याने लॅपटॉप खाली घेतलेला असतो. काय करते, कशाला लॅपटॉपला हात लावलाय आई तू. तू असाच झोपला होता ना, मला असं वाटलं की धक्का लागून लॅपटॉप पडेल म्हणून आपली बंद करायला गेले. मी पडते आणि काही नाही वगैरे काही झालेलं नाहीये, मला काम होतं, तिला डिस्टर्ब नको म्हणून मी इथे झोपलो. प्रश्न विचारू नको, मला कोर्टात जायचंय, महत्वाचं काम आहे. मित्राने जास्ती काही प्रश्नांची उत्तरं दिलेली नसतात आणि तिथून पटकन पळ काढतो. लॅपटॉपवर नक्की असं काय होतं की मी हात लावला की लगेच चिडला तो. की म्हणते सौमित्र भाऊजी लॅपटॉपवर जे काम करत होते ते आईंना कळालं असतं तर किती अवघड झालं. सारंगला आता इकडे पोलीस स्टेशन मध्ये जो लॉकअप मध्ये टाकलेला असतो, हवालदार येतो आणि तुम्हाला बाहेर बोलवलंय. चला, इतका आनंद होतो या सारंगला. बोलवलंय साहेब, सोडणार आहे का आम्हाला. सुद्धा बाहेर काढलेलं असतं. आता के सौमित्र आलेले असतात अगदी सकाळी सकाळीच. ठीक आहेस का तू. ठीक आहे दादा, दिसतंय की. सारंग तू ठीक नाहीयेस, काही दिवस पेशन्स ठेवशील प्लीज माझ्यासाठी. सारंग मिळाली ना मला, मग कशाला एवढं सांगतोय मला दादा, तू चल घरी घेऊ. बेल रिजेक्ट झालीये सारंग, बेल मिळत नाहीये. अरे आम्ही खून नाहीच केलाय, तू का सांगितलं नाही. आता सारंग लहान बाळासारखा अगदी रडायला लागलेला असतो. आम्ही काहीच केलं नाहीये, तू का सांगितलं नाहीये त्या जज साहेबांना. बेल कशी रिजेक्ट झाली. मी रंगे हात पकडले गेला, जरा कॉम्प्लिकेटेड आणि डेंजर केस लागली तुमच्यावर, प्लीज तुम्ही समजून घ्या यार. मित्राने रात्रभर जागून अभ्यास केलेला असतो तरी सुद्धा काही एक उपयोग झालेला नसतो. ऐश्वर्या आणि सारंगला बेल मिळालेलीच नसते. आता सगळं अवघड होऊन बसलेलं असतं आणि अजून गोष्टी आता कॉम्प्लिकेट झालेल्या असतात. मित्र, सारंग, ऋषिकेश, ऐश्वर्या एकमेकांकडे बघतच थांबलेले असतात. काहीही पर्याय उरलेला नसतो. इकडे जानकी किचन मध्ये काहीतरी काम करत असते. ते काम करण्यात तिचं मनच लागलेलं नसतं. कुठेतरी शून्यात ती हरवलेली असते. तेवढ्यात आता अवंतिका आलेली असते. वहिनी, अहो वहिनी कुठे लक्ष आहे तुम्ही. म्हणताना वहिनी काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको आणि स्वतः काय अवस्था ते बघा जरा. आपण ते दोघांना डोंट वरी, बाहेर पडतील सांग बरं. कळच गुंतागुंतीचं होऊन गेले, काहीही कळत नाहीये. काहीतरी असं घडतं की भयान आपल्या पुढे उभं राहिलेलं असतं. सगळेच प्रश्न रचून गेल्यासारखं झालंय ग. अवंतिका पदरी निराशाच पडते. रोज काहीतरी नवीन संकट आणि निराशा की आता रडायला लागलेली असते. गोष्टी लपून राहणार नाही अवंती. कसं सांगायचं की विक्रम भाऊजींचं असं झालंय आणि ऐश्वर्या आणि सारंग त्यांच्याच खुनाच्या याच्यात जेलमध्ये
हे सगळं कॉम्प्लिकेटेड होऊन बसले आणि सगळं आता कसं सावरायचं याचाच प्रश्न पडलाय अवंतिका. लपवायचं काय करायचं डोकंच चालत नाही आणि किती जरी लपवलं तरी हे सत्य समोर येणार. नकोच सांगायला वहिनी, आपण शांतच राहूया. भाऊजी ऐश्वर्याच्या बाबतीत कळालं की आपाप सगळ्या गोष्टी क्लिअर होणारच ना, काय लपवणार आहे आपण. त्यांच्या बाबतीत पण कळेल नाहीये, कधी ना कधी तरी समोर येणारच आहे. फक्त इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. तमाशा मांडलेला असतो, इतकं घाणेरडं काम ऐश्वर्याच करू शकते, दुसरं कोणीच नाही. नवऱ्याला तिनंच मारलंय. मुकेश म्हणतो तू म्हणतेय तसंच ऐश्वर्याने सगळं केलं असेल तर तिला शिक्षा नक्कीच मिळेल, तुला न्याय मिळून देईन. आता ऋषिकेशने वचन दिलेलं असतं शर्वरीला, त्याला माहितीच नसतं शर्वरी एक्झॅक्टली काय. की इकडे पोलीस स्टेशन मध्ये आलेली असते, सारंगला आणि ऐश्वर्याला म्हणते जो गुन्हा तुम्ही केलाच नाहीये त्याची शिक्षा तुम्हाला कशी मिळणार आणि मी ती मिळूच देणार नाही, मला मुक्त करेल म्हणजे करेल. जानकीने शब्द दिलेलं असतं. ऐश्वर्या, सारंग, जानकी एकमेकांना वचन देतात, हिंमत धरायची आणि या सगळ्यातून बाहेर मी तुम्हाला काढणार. मुकेशने इकडे शब्द दिला, तिकडे जानकीने शब्द दिला. बघू आता कोणाचा शब्द टिकतो आणि कोणाचा शब्द खरा ठरतो. इथे बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.